IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा आरेगाव यांनी राबविला नाविन्यपूर्ण उपक्रम। गरीब विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता केले स्टडी टेबलचे वाटप। जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा आरेगाव, पंचायत समिती मेहकर, जिल्हा बुलढाणा येथे दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पंदन 2025 सांस्कृतिक स्नेहसंमेलन सोहळा आयोजित करण्यात आला होता। आकर्षक रोषणाई आणि सुंदर सजावटीत गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्रीचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। त्यावेळी विद्यार्थ्यांनी दर्जेदार कलाविष्कार करून प्रेक्षकांची मने जिंकली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्यगण, पालकवर्ग, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंदांनी अथक परिश्रम घेतले। स्पंदन सोहळ्यात पंचायत समिती अधिकारी, पालक, गावकरी आणि तरुणाईने प्रचंड प्रतिसाद दिला। भरघोस बक्षिसांचा वर्षाव केला। तब्बल 42,000 रुपये रोख रक्कम बक्षीस मिळाली। या रकमेतून शाळेतील सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला स्टडी टेबल चे आज दिनांक 27 मार्च 2025 रोजी वितरण करण्यात आले। विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी स्टडी टेबलची संकल्पना शिक्षक वृंदांनी सर्वांसमोर मांडली आहे। चिमुकल्याचे अभिनंदन व गावकऱ्यांचे जाहीर आभार सुद्धा मुख्याध्यापक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मानले आहे। तसेच मुख्याध्यापकांनी आपली प्रतिक्रिया देताना पत्रकाराची सांगितले की खाजगी शाळांप्रती जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सुद्धा चांगले व दर्जेदार शिक्षण दिले जाते। तसेच विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन करून प्रोत्साहन पर काही ना काही उपयोगी पडेल अशा वस्तू देऊन त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण केल्या जाते। तेव्हा सर्व पालकांनी आपले विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच शिकवावे अशा स्वरूपाचे आवाहन केले आहे। प्रल्हाद खोडके, जिल्हा प्रतिनिधी, IB7 न्यूज बुलढाणा। नमस्कार, आपण पाहतात IB7 न्यूज लाईव्ह। आज रोजी आपण मेहकर तालुक्यातील मौजे आरेगाव येथे आलेलो आहे। येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये एक नाविन्य उपक्रम शिक्षक आणि त्यांच्या सहकार्याने राबवलेला आहे। त्या संबंधित आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष मुख्याध्यापकाकडून जाणून घेऊया। त्यांनी जे आज गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी स्टडी टेबल वाटप केलेलं आहे, त्यासाठी त्यांना कसे योगदान झाले व त्यांनी हा उपक्रम कशा प्रकारे राबविला प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार। मी प्रभारी मुख्याध्यापक गजानन प्रभाकर पिंपळकर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आरेगाव, पंचायत समिती मेहकर, जिल्हा परिषद बुलढाणा। यावर्षी आम्ही दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारी रोजी स्पंदन 2025 वार्षिक स्नेहसंमेलन हा कार्यक्रम आम्ही राबवला। हा कार्यक्रम आरेगाव येथे पहिल्यांदाच रात्रीच्या वेळेस 6 ते 10 या वेळेमध्ये आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटक आमच्या पंचायत समितीचे गटसमन्वयक प्रमोद दादा रायमुलकर सर हे उपस्थित होते। तसेच या संमेलनामध्ये, वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये मुलांनी उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद घेतला। त्या स्नेहसंमेलनामध्ये आम्हाला जवळपास 45,000 रुपये बक्षीस या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेले आहे। गावकऱ्यांनी सुद्धा आम्हाला उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद दिला। त्याचप्रमाणे आमची शाळा व्यवस्थापन समिती यांचेसुद्धा आम्हाला खूप सहकार्य मिळाले। तसेच माझे सर्व शिक्षक मित्र, माझे बंधू यांनीसुद्धा मला खूप सहकार्य केले। त्यांच्या या कार्यस्थितीच्या सर्वांमधूनच हा कार्यक्रम पार पाडलेला आहे। यानंतर आपण त्यांचे शिक्षक यांच्याकडून आपण जाणून घेऊ। नमस्कार, मी राहुल डोंगरगिरी, सहाय्यक अध्यापक, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा आरेगाव। तर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आम्ही स्पंदन स्नेहसंमेलन आमच्या जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा आरेगाव या ठिकाणी सादर केलेलं आहे। आणि पुण्यातील मुलांमध्ये जे काही गुण असतात हे गुण दाखवण्याची एक संधी आम्ही मुलांना दिली। आणि यावर्षी आम्ही रात्री 6 ते रात्री 10 पर्यंत आम्ही कार्यक्रम घेतले आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेऊन अतिशय आनंदाने आणि मोठ्या जोमाने कार्यक्रम सादर झालेले आहेत। कार्यक्रमासाठी आम्हाला भरपूर जणांचं सहकार्य लाभलेलं आहे। आमच्याच गावातील आमचे मित्र वैभव धांडे यांनी आम्हाला डेकोरेशन, लायटिंग ही सगळी व्यवस्था करून दिली। त्याचप्रमाणे आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व अध्यक्ष, सदस्य आणि गावातील गावकरी मंडळी, तसेच आम्ही मुलांना त्या बक्षिसातून जवळपास रोख रक्कम 45,000 रुपये आम्हाला जमा झाली। आणि त्यामधून आम्ही मुलांना घरी स्टडी टेबल म्हणजे अभ्यास करण्यासाठी जो काही आवश्यक असा स्टडी टेबल होता तो आम्ही त्या बक्षिसातून सर्व विद्यार्थ्यांना आम्ही वितरण केलेलं आहे। त्यासाठी आम्हाला आमचे मित्र श्रीकृष्ण भटकर सर, जळगाव जामोद, पंचायत समिती
यांचं फार मोलाचं योगदान आम्हाला लाभलेलं आहे. अशाच प्रकारचं जरी जिल्हा परिषदेच्या शाळा जरी असल्या तरी शहराच्या शाळेपेक्षा त्या कमी नाही, हाच संदेश आम्हाला संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये द्यायचा आहे. तर हे होते जिल्हा परिषद आरेगाव येथील शिक्षक यांनी एक नवीन उपक्रम हा राबवलेला आहे. याच्यातून जनतेने बूथ व्यवहार ते खाजगी शाळेत गेल्याबरोबर जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा एक चांगला उपक्रम आणि चांगलं शिक्षण मिळते. त्यासाठी आपण सर्व आपल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकावे ह्या अशी एक सहकारी शिक्षक यांना त्यांनी विनंतीसुद्धा केलेली आहे. धन्यवाद.